जय भीम नवबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामोडी। भद्रावती येथील 30 वर्षांपूर्वी निप्पॉन डेंड्रो प्रकल्पाला जमीन दिली, त्यामुळे रोजगार हिरावला। जमीन दिल्यानंतर 5 वर्षे होऊन सुद्धा प्रकल्प सुरू झाला नाही व निप्पॉन डेंड्रो प्रकल्प स्थगित करण्यात आला, म्हणून जमिनीवर शेती सुरू करण्यात आली। उपविभागीय अधिकारी झेनित चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत एसडीओ कार्यालय वरोरा येथे पार पडलेल्या बैठकीत आपल्या मागण्या मांडताना नवीन प्रकल्प शेतकऱ्यांना मान्य आहे, परंतु योग्य मोबदला देऊनच काम सुरू करावा। पोलिसांचा धाक दाखवून वेठीस धरू नका, अशी भूमिका निप्पॉन डेंड्रो प्रकल्पग्रस्तांनी मांडली। 98 पर्यंत व्याज आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही ज्या वेळेस अवार्ड पूर्ण झाले त्या तारखेनुसार आम्हाला तुम्ही पैसे द्यायला पाहिजे ना। जे हे पैसे दिले नाही, नंतर मग काही लोक कोर्टात गेले, लोकांना वाटलं आम्ही कोर्टात जिंकलो, हे आम्ही जिंकलो नाही, हे थेच पैसे आम्हाला त्याने परत दिले कोर्ट म्हणजे MIDC ने। समजते का? 2 अवार्ड मध्ये आमची जमीन घेतली। आमचे एक तर तुम्ही जमीन आता जे हल्ली तुम्ही जे प्रोजेक्ट आणत आहे हा आम्हाला एक तर ह्या नवीन नियमानुसार भाव द्या, नाही तर मग आमची जमीन परत द्या। आम्ही आता तुम्हाला पैसे देतो, आता फोन पे मार फोन पण मारून देतो। नोकऱ्या पाहिजे आणि 30-35 वर्ष झाले जमीन पडीत आहे। आम्ही आमच्या पोराबारा उपाशी मरत आहे, तरी आता आम्ही जमीन वाहत आहोत आणि त्याची भरपाई आम्हाला देण्यात यावं आणि निप्पॉन डेंड्रो कंपनीनं आणि हे करावं, हे एवढीच मागणी माझी आहे। मागील 28 वर्षापूर्वी शेतकऱ्यांकडून जमीन घेतली, ती कवडीमोल भावाने घेतली आणि ज्या प्रकल्पाकरता ती जमीन घेतली तो त्या ठिकाणी प्रकल्प झालेला नाही। त्यामुळं ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांची मुलं बाळं बेरोजगार झाले आणि कंपनी झाली नाही। त्याच्यामुळं 4-5 वर्ष आम्ही वाट पाहिली का कंपनी येईल आणि आम्हाला उपजीविकासाठी काही माध्यम भेटेल, परंतु तसं काही झालेलं नाही। त्यानंतर आम्ही आपल्या जमिनी व्हायला लागलो आणि आज शासन त्या ठिकाणी काही कंपन्या आणू इच्छित आहे। आम्ही कंपनीच्या विरोधात नाही, परंतु कंपनी आल्यानंतर आमच्यावर जी उपासमारीची वेळ येईल याचा विचार शासनानं करावा आणि आज जमिनी त्या आमच्या ताब्यामध्ये आहे, त्या जमिनीचा मोबदला आम्हाला द्यावा, सोबत आमच्या परिवारातील युवकांना नोकऱ्या द्यावं, अशी आमची शासन दरबारी मागणी आहे। आणि त्या संदर्भात आज या ठिकाणी SDO साहेबांसोबत आणि कंपनीच्या लोकांसोबत आमची मीटिंग आहे। यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत।